हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर आज आहे आमचा मनालीचा 6वा दिवस. 5व्या दिवशी आम्ही काही केलंच नाही. आम्ही फक्त विलामध्ये होतो, चिल मारत होतो, त्यामुळे तो काय आम्ही ब्लॉग केला नाही. आज आम्ही निघणार आहे परत मुंबईला जायला. आज आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही खूप 1-2 लोकेशन्स होते. त्या लोकेशन्सवर आम्ही फिरणार होतो, पण आम्ही त्या लोकेशन्सवर नाही गेलो. त्याचं कारण म्हणजे हे बघा भाई, स्नोफॉल सुरू झालेला आहे. मनालीमध्ये स्नोफॉल सुरू झालेला आहे. लिटरली मी सकाळी उठलो आणि डोळे खोलले, आजूबाजूला सगळं सफेद. मला असं वाटलं मी स्वप्नच बघतोय, पण नाही, मनालीमध्ये स्नोफॉल सुरू झालाय भाई. आणि काय एका रात्रीच हे काय झालंय बघा गाईज. हे बघा सगळीकडे बर्फ स्नोफॉल भाई. फक्त एका रात्रीत एवढा बर्फ पडलाय, त्यामुळे आता आम्ही कुठे जाऊ शकत नाही. पण आम्ही आता बर्फात परत खेळणार. जागा बघू कुठेतरी मस्त पैकी स्नोफॉलमध्ये रील बिल काढूया मस्त, कसं पद्धतशीर. बघा फ्रेश बर्फ, एक नंबर. गाईज आता आम्ही रील शूट करतोय आणि मस्त पैकी भिजतोय बघा. देख रहे हो तुम, दिसतोय ना बर्फ पडताना. गाईज हा स्नोफॉल बघा, थांबतच नाही मस्त पैकी. हा थांबा. Guys, look at this beauty. Yes, मनाली ट्रिप सक्सेसफुल. बस की सगळ्यांची सक्सेसफुल. गाईज हा बघा फ्रेश म्हणजे काल रात्री पडलेलाच नाही, अनटच्ड. उफ. गाईज आम्ही स्नोफॉल एन्जॉय करतोय. जाम रील बिल काढल्या मस्त पैकी. आणि हा बर्फ बघा फुल. हात लावून बघू का? हात लावून बघू. फ्रेश स्नोला हात लावून बघू. फ्रेश उचलतात ना. आणि खाऊन पण बघूया. खाऊन बघूया. आहे का दे. हे बर्फ खाणार का कोण? नाही पडलेला नको रे. गाईज ह्या बघा, आम्ही काल रेंट केलेल्या गाड्या, याच्यामध्ये सामान राहिलंय आणि या गाड्यांचं काय झालंय बघा. हो भाई, काय झालंय बघ. अरे कुठे गेली सीट? अरे भरपूर पडला. अरे सीटच्या आतमध्ये सीट खोलायलाच अर्धा तास. वेंडी आम्ही आज याच गाड्या घेऊन फिरणार होतो,
पण ते शक्य नाही झालं बिकॉज ऑफ दिस ब्युटी. लाईव्ह स्नोफॉल फॉर द फर्स्ट टाइम आयुष्यात पहिल्यांदा. काय एक्सपिरियन्स आहे. आहा. मनाली सक्सेसफुल. अरे आधी नाही गाडी डोक्यात टाक धीरजच्या डोक्यात टाक. काय करतोय. थंड लागतंय. काही बघा काय झालंय. काल रात्रीपर्यंत इथे पूर्ण ग्रीनरी होती, हिरवं, आणि आज सगळं सफेद आहे. एक्सप्लेन करायला वर्डच नाही माझ्याकडे. आम्ही सकाळ जेव्हा बघितलं ना तेव्हापासून फक्त बघतोच आहे ही स्नोफॉल. हाय क्रेझी. त्या झाडांवरती तो स्नो पडलाय, तो काय वेगळंच वाटतंय भाई, वेगळंच. अनएक्सपेक्टेड. थँक्यू मनाली, थँक्यू सो मच. तर आता आम्ही निघतोय मुंबईसाठी परत. पण आता झालाय प्रॉब्लेम असा की ही स्नोफॉल बघायला खूप छान वाटते, खूप मजा आली. जेन्युइन कंप्लेंट नाही करत आहे, पण आता स्नोफॉलमुळे ट्रॅफिक एवढं जाम झालेलं आहे. 4x4 गाड्याच फक्त जाणार, आणि एवढं ट्रॅफिक आहे की लिटरली आम्हाला 14-15 किलोमीटरसाठी 6-7 तास, 8 तास, 9 तास लागतील असं सांगतायत. म्हणजे आम्हाला इथून मनाली प्रायव्हेट बस स्टॉपपर्यंत जायचं आहे. तिथे जायचे सुद्धा आमचे वांदे झालेले आहेत, आणि जर आम्ही पोचलो नाही, बस पकडली नाही, तर ट्रेन मिस होणार. ऑलरेडी खर्च झालेला आहे खूप सारा. काय धीरज, परत खर्च करू शकत नाही. वाट लागेल. जर 1-2 दिवस जरी एक्स्ट्रा थांबलो ना, बजेट अक्का धड करून राहील. पण ह्या समोर ते सगळं फिकं वाटतंय. जेन्युइन भाई काय असतो हे बघा, तुम्हाला बाहेरून दाखवतो. हे बघा भाई, काय हे सगळं सफेदच असंच आहे. हे कॅमेऱ्यामध्ये काय वेगळं दिसत नाही असं काय नाही, असंच झालंय भाई, लिटरली असंच झालंय. हे पूर्ण सफेद जे झालंय ते. हा बरं दिसतोय तुम्हाला पडताना. क्रेझी. हा सगळा जाम झालाय बर्फाने. आता बघू टॅक्सीवाला काय बोलतोय, नाहीतर मग चालत जावं लागेल 3-3.5 तास या स्नोफॉलमध्ये. म्हणजे ही स्नोफॉल रात्रीपासून सुरू झाली आहे, ती आतापर्यंत पडतेच आहे, चालूच आहे. स्नो थांबलाच नाही भाई. त्यामुळे फुल डेंजरस सिच्युएशन झालेली आहे. मजा पण येते, पण भीती पण वाटते. असं झालंय. तर बघूया, लेट्स सी. मनच करत नाही जायचं यार. आणि स्नो एकदम टायमर पडला. जर स्नो असाच पहिल्या दिवशीपासून पडला असता तर आम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या फिरायला वगैरे भेटलंच नसतं, जाम झालं असतं. कारण आम्ही रेंटवर स्कूटी घेऊन फिरत होतो, फिरताच आलं नसतं भाई. आणि शेवटला चला निघूया. आणि शेवटच्या दिवशी, आम्ही निघायच्या दिवशी, म्हणजे हे बघा आम्ही निघालोच त्या दिवशी स्नोफॉल सकाळपासून. लेट्स गो. गुड बाय मनाली. थँक्यू सो मच भाई. मनालीचा नेचर ऐकतो लिटरली, मार्क माय वर्ड्स. मनाली ऐकतं भाई. थँक्यू यार, थँक्यू सो मच. गाईज आम्ही निघालोय मनालीला. बाय बाय बोलायची वेळ आली आहे. पण मनाली जाता जाता सुद्धा आम्हाला ॲडव्हेंचर देऊन जाणार आहे. म्हणजे आम्हाला आता मेन रोड पहिला तर खाली उतरायचं आहे. बघा इथून असं या बर्फातून बॅगा घेऊन जायचं आहे. कसं जाणार आहोत, काय जाणार आहोत, काहीही माहिती नाही. आजच स्नोफॉल झाला आणि आजच आम्ही चाललोय. स्नोफॉलमध्ये मजा केली आम्ही भाई. मन तर कधीच नाही भरणार, पण जावं तर लागेल. आएंगे फिर कभी आएंगे यार, जरूर आएंगे. लुक ॲट दिस गाईज. हे काय आहे हे बघा. आहा गाईज हे बघा, आम्ही असे चालत चाललोय या बर्फातून. हे बघा, फक क्रेझी. आता असं चालत पतली पूल बस स्टँडचं पण पुढे जायचंय. बसवाल्यांनी किती 12-14 किलोमीटर 16 किलोमीटर चालत जायचंय या बर्फातून
आणि या स्नोफॉल मधून आणि हा बर्फ तुम्ही बघू शकता तो माझ्यावर पडतोय. हा हा हा. आणि हे झाडावर बघा काय बर्फ वगैरे पडलाय. क्रेझी ना, क्रेझी स्नोफॉल. हे बघा आम्हाला असं चालत जायचंय आता. बोललो ना, मनाली जाता जाता सुद्धा आम्हाला ॲडव्हेंचर देऊन जाणारच. गाईज हे बघा, आम्ही आमच्या विलावरून आता खाली उतरतोय मेन रोडला जायला. त्याच्या आधी प्रोटीन बार खातोय कारण खूप चालायचं आहे भाई, वाट लागणार आहे. आणि स्नो काय थांबतच नाही आहे. काय दिसतंय बघ ना, आई शपथ. क्लासिक ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी काय थांबली नाही आपली. बॅगा बघा सफेद सफेद झालेत. आता आम्ही पाणी वगैरे घेतलंय कारण जर भेटलंच नाही काही टॅक्सी वगैरे तर मग चालत जाणं भाग आहे. 11 नंबरची बस. चालत भाई या स्नोफॉल मध्ये कसं चालत जायचंय, काय मूर्ख वाटू ना. ॲडव्हेंचर मेमोरीज. मी मगाशी तेच बोललो की मनाली लास्ट निघेपर्यंत आमचा ॲडव्हेंचर संपू देत नाही. लाईफ टाईम डोक्यात राहील भाई, डोक्यात राहील. स्नोफॉल मध्ये चालून बस स्टँड पर्यंत. गाईज हे बघा, अशी गाडी आली ना की आम्हाला असं बाजूला थांबावं लागतंय, अशी अवस्था झाली. आमची बॅग पण आईस मध्ये बॅग गेली आणि बर्फ काय पडलाय भाई. हे बघा सगळीकडे सफेद. अरे घसरला इकडे 4x4 काम करते. बाबा अंगावर येईल तुझ्या आईला. आम्ही मेन रोडला उतरणार आहोत. इथून पोचलोच ऑलमोस्ट. आणि ट्रॅफिक बघा, म्हणूनच आम्ही लवकर निघालोय कारण या ट्रॅफिकमध्ये गाडी बस स्टँडपर्यंत म्हणजे मनाली बस स्टँडपर्यंत पोहोचणारच नाही. अरे वायर का हलवते ही. गाईज हे बघा काय गाड्या अटकल्यात बघा. आमचे लिटरली चालायचे पण वांदे झाले. हे बघा गाईज, हा बर्फ बघा नदीच्या पूर्ण बाजूला, हे पूर्ण सगळं जाम झालंय. हा ट्रॅफिक बघा. आम्हाला कमीत कमी 4 तास तरी चालावं लागणार आहे बस स्टँडपर्यंत. बस स्टँड म्हणजे तो पतली पूल काहीतरी आहे तिथे पोहोचेपर्यंत. भाई बस कॅन्सल नाही झाली पाहिजे ना. हा बघा हा असा रोड आहे. हा असा आम्हाला किती किलोमीटर, 16 किलोमीटर आम्हाला असं चालत जायचं आहे. हे बघा अशा रोडवर. कारण जर गाडी घेतली तरी अशी अवस्था आहे, गाडी पुढे जातच नाही. गाडीवाल्यांनी सगळ्यांनी सांगितलंय भाई आज जाणारच नाही, म्हणजे लिटरली बस स्टॉपपर्यंत गाडी जाणारच नाही. चालत जावा नाही तर नका जाऊ, डेंजर. आणि आमची पोरं चालताना हटली ना. मजा येते. प्रॉब्लेम नाही होत. हा प्रॉब्लेम नाही होत. हे बघा, हे हा बसवाला बघा असेच अटकले सगळे. हा ट्रॅफिक बघा, तो तिकडे या साईडचा रस्ता हा ना, 2 लेनचा रस्ता आहे भाई. आहेच नाहीत, गाड्या जागेवर अटकल्या आहेत, फसल्या आहेत. ट्रॅफिक जाम. हे बघा आता असं काढताय. ए आले सगळे, चला निघायचं, चला लेट्स गो. हा असा ड्राय आईस आहे आणि या अशा रस्त्यावर आम्ही चाललोय. भाई चालता चालता पाय घसरतो गाड्यांचे तर. हे बघा आणि हा व्ह्यू क्लासिक. बर्फ पाहिजे होता ना. बर्फ घ्या, बर्फ गाईस, बर्फ. अरे आता तर सुरुवातच केली आपण. अरे भगवान देतात छप्पल फाडके देतात. चप्पल फाडके दे. गाईस रागडीच्या इथे पोहोचलोय आम्ही आणि ट्रॅफिक तर अजून पण तसाच सेम बघा आजूबाजूला. आता जर आम्हाला दम लागला आणि स्नो काय थांबतच नाही भाई. एक नंबर बघा असा रस्ता आणि असं ट्रॅफिक आहे की आम्ही चालतोय तरी आम्हाला सरांनी बाजूला उभं केलं की बाई थांबा, गाड्यांना जाऊ दे. डेंजर. हे बघा
बर्फबारी अजून पण चालू आहे आणि एक जरी गाडी आली तरी आम्हाला रस्ता सोडून बाहेर इथे उभं राहावं लागतंय. काय बोलायचं आता निघायचं. लाईन लागली. अरे कसला व्हिडिओ काढतोय आमच्या काहीच. आणि या साईडला व्ह्यू बघा. हे सगळं सफेद सफेद. कॅमेरा खराब नाही झालाय. हे तसंच झालंय सफेद सफेद मधीच काहीतरी. कॅमेरा बघितलाय मी. कॅमेरा सॉफ्ट आहे बाई. हे तसंच आहे. हे बघा भाई हा काय कलर आहे रे. ग्रे ग्रे वाटते ग्रे. आणि आता काळं होणार आहे. आणि आमची अजून फाटणार आहे गणपती बाप्पा. काळोखात चालायची सवय. हे बघा बघा. हे असे चाललोय आम्ही. हे हाय करा हाय. सगळ्यांची हाय हाय झाली. हा बघा हा रस्ता. अशा रस्ता भाई एकदम मूवी सारखं वाटतंय. खजाना तो वरून चाललोय ना. आपलीच मूवी बनणार. गाईज एक गाडी भेटली आहे. टेम्पो आहे. त्या टेम्पोत आम्ही बसून चाललोय आता. थँक गॉड. हे बघा आम्ही असं कोंबलोय टेम्पोमध्ये. कोंबले लिटरली कोंबलोय. हे बघा असे बसून. मी तर असं बसलोय. आम्ही तर असे बसून चाललोय आता. वाट लागली वाट. गाईज आम्ही लिफ्ट घेतली. लिफ्टमधून उतरलो कारण हा ट्रॅफिक असाच आहे आणि आम्ही पोचणं अशक्य आहे. आता चालत चाललोय. असतील काहीतरी 8-9 किलोमीटर. शूजमध्ये पाणी गेलंय. हात सून झालाय. श्वास पण घेता येत नाही. जा रे. हा काही आम्हाला गाडी भेटली फायनली. 5-6 किलोमीटर अजून चालायचं होतं. पायात ताकदच नव्हती. चक्करून कोणतरी पडला असता भाई. ज्यांनी गाडी घेतली पाहिजे. आता थोडं डोकं नाही काम करत आहे. हात पायात नुसतं थंड पाणी आहे. तिथे पतली पुलावर पोचतो. थोडंसं चेंज करतो. शूज काढतो मग तुम्हाला भेटतो. गाईज आम्ही बसमध्ये बसलो आहे. मी तुम्हाला सगळं उद्या एक्सप्लेन करतो. माझ्यात आता 1% पण ताकद नाही. सकाळी भेटतो तुम्हाला डायरेक्ट दिल्लीला. मी नवाजुद्दीन रेल्वे स्टेशनच्या बाजूला हा K2 गेस्ट हाऊस आहे. तिथे रूम घेतला आहे कारण आमची ट्रेन संध्याकाळी 4:30ची. दिवसभर आराम करणार नाही. काल खूप काय झालं आमच्यावर. खूप काय. तर काही आता आम्ही दिल्लीमध्ये रूम घेतलाय. रूम मी तुम्हाला दाखवत नाही कारण रूम दाखवण्याच्या लायकीचा नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन झोपलोय. हे बघा उनो विनो ठेवलाय बाई. असं भिजला होता. तर हां. आणि काल रात्री काय झालं आमच्यावर हे तुम्ही बघितलंच. अशी हालत टाईट झाली ना सगळ्यांची. 6 जणांच्या शूजमध्ये पाणी. थंड एकदम गार थंड गार पाणी. त्यात आम्ही मस्त घुसघुस त्यात आम्ही 5-6-7 किलोमीटर तरी चाललो. त्याच्यानंतर आम्हाला गाडी भेटली. हात पाय सून. डोकं काम करत नाही. भिजलंय अंग पूर्ण. जॅकेट भिजलंय. सगळे कपडे भिजले आहेत. आम्ही जे हॉटेलवर गेलो त्या पतली पूलच्या इथे गेलो. तिथे जेवलो आणि त्याच्यानंतर बसमध्ये बसलो. अशी हालत टाईट झाली ना की सांगूच म्हणजे बोलूच शकत नाही. एवढे मोठे मोठे कांड झाले असते. आम्ही रस्त्यावर चाललेलो. आम्हाला 200-400 चोर लोक पण भेटले जे आम्हाला ऑलमोस्ट लुटणारच होते. पण वाचलो कारण सुनसान रस्ता. वरतून बर्फबारी पाऊस. भाई ते दोघं जण लुटून खाल्लं असतं त्याने आम्हाला. एक तर मारला गेला तरी असता चाकू बिकू. भेटी वाचलो भाई त्या दिवशी. कालच म्हणजे पण रिस्क तो है. रिस्क होती जाऊन. काय करणार कारण गाडी जायलाच तयार नाही. आम्हाला इथे पोचणंच होतं काही करून. मनालीवरून गाडी निघतच नाही दिल्लीसाठी. काय करणार. पूर्ण ट्रॅफिक जाम. तर आता आम्ही दिल्लीला पण थोडं फिरायचा विचार केलाय. तो व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे. सगळं एकत्रच नको ना. नको. सर आपण ही व्हिडिओ इथे संपवूया. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. भाई ही व्हिडिओ तुम्हाला आवडलीच पाहिजे. फाटली फाटून आता आले. सबस्क्राईब. तर ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. आय होप यू लाईक द व्हिडिओ अँड इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. हसत राहा. बाय बाय. पीस आउट.